राम राम मंडळी. राम राम. कसे काय नाही बघा, विषय काय चाललाय म्हणतोय? अहो विषय म्हणजे किल्ले चंदनवनाचा विजय उत्सव आलाय मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला. चंदनवनाचा विजय उत्सव हो कधी ऐकलं नाही का? अहो ऐकलं नाही म्हणजे लय मोठा थाटात असतो या उत्सव. जरा सांगता का जरा त्याबद्दल? अहो शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान फाडला. म्हणजे उभं फाडला तीच गोष्ट हो हो तीच तीच अगदी त्याचा बरोबर. काय संबंध म्हणायचं? अहो दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी चंदनवंदन स्वराज्यात घेतला. नुसता चंदनवंदन नाही तर चंदनवंदन प्रांतातील 55 गावांचा मूळ स्वराज्यात घेतला. काय बोलताय? मग त्याची याद म्हणून हा. दर साल श्री शिवनर्षी प्रतिष्ठान आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना म्हणजे ते किल्ले वंदनगडावर गेले 10-12 वर्ष 7-8 वर्ष झालं जे कार्य करते संवर्धनाचं ती संस्था का? हो हो तीच तीच अगदी अगदी मोठं कार्य आहे बरं का त्या हो संस्थेचं. हो चांगलं चांगलं आणि चांगलं यावं. म्हणजे त्या संस्थेला बाहेरच्या सगळ्या संस्था बरंच मोठं सहकार्य करतात हो. होय होय. बरं सांगा बरं त्या उत्सवाचं पण जरा सांगा. अहो थोरल्या महाराजांनी अफजल खान फाडला आणि दुसऱ्या दिवशी चंदनवंदन स्वराज्यात घेतला. बर त्याची आठवण म्हणून श्री शिवनर्षी प्रतिष्ठान आणि संबंध हिंदुत्ववादी संघटना हा चंदनवनाचा विजय उत्सव करतात. आता तुमच्या कानावर आलं का नाही कधी मंडळी? लका लका म्हणजे आपण लय माग आहो बरं का? आताच कळते आम्हाला. होय. हो या मग यंदा कधी आलाय कार्यक्रम? मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी हा येत्या 20 डिसेंबरला आहे. म्हणजे दरवर्षी हो कार्यक्रम तिथीनुसारच हो चालू हो होतो तिथीलाच म्हणजे. होतो. लका म्हणजे अस्मिता पण जपते बरं का यायचं हो प्रतिष्ठान. हो हो म्हणजे हिंदुत्ववादी संघटना आजकाल चांगल्या मार्गाला चांगलं काम करतात बरं का? होय होय बर म्हणजे 20 डिसेंबरला आलाय म्हणायचं कार्यक्रम. होय होय. मग आपण सगळ्यांनी जायचं का? जायचं म्हणजे गेलंच पाहिजे. म्हणजे हा स्वराज्याचा एवढा मोठा उत्सव होतोय आणि आपल्याला माहिती नाही. बरं ह्या कार्यक्रमाचं उत्सवाचं स्वरूप काय आहे बरं जरा? अहो थोरल्यान दाखल्या जाण्याची पालखी भेट सोहळा असतो गाडा. काय बोलताय? हो म्हणजे अख्ख्या मराठा मुलकातला का शिवाजी महाराज संभाजी महाराजांची पालखी भेट कधी ऐकली नाही कुठं? अहो उभ्या मराठा मुलकात नाही, उभ्या हिंदुस्थानात नाही होत कुठं, फक्त चंदनवंदनलाच होतो. आयला म्हणजे मोठंच नियोजन आहे. हो मोठं म्हणजे गेलं पाहिजे बरं का? गेलंच पाहिजे बरं, नाही. ह्याची वेळ काळ कशी आहे बरं? अहो सकाळी बघा सकाळी 11 वाजता दोन्ही महाराजांची पालखी भेट असते गाडावर. आदल्या दिवशी पालख्या निघते त्या दोन्ही. होय. हो. म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला पालख्यांचं प्रस्थान होतं होय म्हणायचं. होय 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 आणि मी असं पण ऐकलंय की दरवर्षी पालखी प्रस्थानाची गावं आणि मार्ग वेगळा असतो होय म्हणे. होय होय. सगळी गावं इलाक्यातली सगळी गावांना मान भेटावा. आणि ही भेट होती कुठं नक्की म्हणायचं? किल्ले चंदन आणि वंदनच्या मध्ये जे भेटीचं पठार आहे ना, होय. पठारावर भेट होती. म्हणजे पितापुत्रांची भेट होती म्हणून त्या पठारला भेटीचं पठार नाव पडलं म्हणा की. होय होय अगदी बरोबर. असंच की. हो म्हणजे एवढा मोठा स्वराज्याचा उत्सव मग आपण गेलंच पाहिजे सगळ्यांनी का? होय, होय. येताय ना मग? होय, होय. नक्की. येत्या 20 डिसेंबर 2023 रोजी किल्ले चंदनवंदनला या किल्ले चंदनवंदन विजय उत्सवासाठी थेट सकाळी 11 वाजता भेटीच्या पठारावर याची देही याची डोळा पाहण्या सोळा अवघे अवघे